सध्या निवडणुकीचा प्रचार तर चालूच आहे। नेत्यांची वक्तव्य, पक्षांची आश्वासनं यांनीच सध्या सगळी मीडिया स्पेस भरून टाकली आहे। आता मतदारसंघांचाच विचार करायचा झाला तर काही मतदारसंघाच्या जरा जास्तच चर्चा आहेत, तर काही मतदारसंघांमध्ये मीडिया पोहोचली की नाही असा प्रश्न पडतो। बरं, लढती रंगीत हव्यात असा क्रायटेरिया असेल तर असे अनेक मतदारसंघ आहेत जिथल्या लढती अत्यंत चुरशीच्या आहेत। या मतदारसंघात नेमका कोणता पॅटर्न चालणार हे भल्या भल्या राजकीय पंडितांना ओळखता येत नाही। असाच एक मतदारसंघ आहे विधानसभेच्या रणधुमाळीत। आज आपण पाहणार आहोत उरण विधानसभा मतदारसंघ। उरणमध्ये नेमकी लढत कशी आहे, उरणचा पॅटर्न इतर मतदारसंघांपेक्षा वेगळा कसा ठरतो, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर उरण विधानसभा मतदारसंघ हा उरण तालुका, पनवेल तालुक्यातील काही भाग असा मिळून तयार झालाय। झपाट्याने वाढणारा उरण हा भाग अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। इथे बहुचर्चित आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी, ओएनजीसी प्रकल्प, रसायनीची जुनी एमआयडीसी म्हणजे पाताळगंगा एमआयडीसी, ऐतिहासिक एलिफंटा लेण्यांचा समावेश होतो। उरण मतदारसंघात एकूण 3,36,220 मतदार आहेत। रायगड जिल्ह्यातील या मतदारसंघाची रचना बघता जिंकण्यासाठी इथे आगरी, कोळी या मतदारांवर भिस्त जास्त असते। पक्षनिहाय विचार करायचा झाल्यास रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघ एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचे बालेकिल्ले होते। मात्र जशी शेकापला उतरती कळा लागायला लागली तशी सर्वच मतदारसंघातील गणित बदलू लागली। उरण विधानसभा मतदारसंघ ही त्याला अपवाद नव्हता। 2009 मध्ये उरण विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला। 2009 ला शेकापचे विवेक पाटील या मतदारसंघातून आमदार होते। मात्र 2014च्या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील यांचा अवघ्या 811 मताने निसटता पराभव झाला आणि तेव्हापासून शेकापला उतरती कळा लागली। त्यानंतर कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणामुळे विवेक पाटील यांना झालेल्या तुरुंगवासामुळे उरण विधानसभा मतदारसंघात शेकापला वाली नसल्याची स्थिती निर्माण झाली, ज्यामुळे इतर पक्षांच्या वाढीला मोठी स्पेस मिळाली, ज्याचा सर्वाधिक फायदा शिवसेनेला झाला आणि शिवसेनेचे मनोहर भोईर हे विजयी झाले। त्यांनी शेकापच्या विवेक पाटील यांचा अटीतटीच्या लढतीत केवळ 811 मतांनी पराभव केला। यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा एकदा मनोहर भोईर यांना तिकीट दिलंय, त्यामुळे मनोहर भोईर आता माजी आमदार म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहेत। माजी यासाठी की सध्या उरणचे विद्यमान आमदार आहेत महेश बालदी। इंटरेस्टिंगली महेश बालदी हे 2014च्या विधानसभा निवडणुकीत 4थ्या क्रमांकावर होते। मात्र दिवसेंदिवस शेकापच्या होणाऱ्या पिछेहाटीचा फायदा महेश बालदी यांनी पुरेपूर उचलला आणि भाजप मोठ्या प्रमाणात वाढवली। पण 2019ची निवडणूक भाजप शिवसेना युतीने एकत्र लढली आणि मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेला। अशा वेळी महेश बालदी यांनी अपक्ष लढत दिली आणि सेनेच्या भोईर यांचा पराभव केला। त्यानंतर महेश बालदी पुन्हा भाजपात गेले होते आणि आता ते भाजपच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। या सर्व निकालातून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे उरणमध्ये प्रत्येक निवडणुकीत नवीन आमदार निवडून आलाय। थोडक्यात मतदारसंघात जी सातत्याने राजकीय परिस्थिती बदलतेय त्यात कोणत्याही एका मोठ्या नेत्याला अजून पूर्णपणे जम बसवता आलेला नाहीये। 2024च्या लोकसभेचा विचार करायचा झाल्यास उरणमधून उद्धव ठाकरे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजोग वाघेरे यांना उरण विधानसभा क्षेत्रात 12,000ची लीड मिळाली होती। त्यामुळे बालदी यांना निवडणूक अवघड जाणार असं म्हटलं जात होतं। मात्र यातही पुन्हा एकदा ट्विस्ट आला। लोकसभा निवडणुकीत शेकाप आणि शिवसेना, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि इतर पक्षांनी एकत्र येत उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळवलं होतं। त्यामुळे महाविकास विरोधात महायुती अशी थेट लढत होण्याची अपेक्षा मतदारांना होती। पण ही एकी विधानसभेपर्यंत टिकलेली नाहीये। उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना, ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यात एकमत न झाल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली। हे दोन्ही पक्ष या मतदारसंघात वेगवेगळे लढणार आहेत। उरण मतदारसंघातून शेकापकडून प्रीतम म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे, त्यामुळे दुहेरी लढत आता तिरंगी झाली। गेल्या 5 वर्षात शेतकरी कामगार पक्षाची ताकद कमी झाली। असं असलं तरी गाव पातळीवर मजबूत असलेल्या या पक्षाची मुळं कायम आहेत। अशा वेळी महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पडणार हेही नक्की।
या मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश बालदी यांच्याविषयी असलेली नाराजी, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये असलेली अस्वस्थता आणि दिबा पाटील यांच्या नामांतराचा गाजत असलेला प्रश्न यामुळे निवडणूक भाजपला सोपी नाही असंच चित्र होतं। मात्र महायुती विरोधात राग पेटवण्याऐवजी शेकाप आणि उद्धव सेनेतच जुंपल्याने बालदी यांचं पारडं पुन्हा एकदा जड झालंय आणि म्हणूनच उरणमध्ये पुन्हा एकदा चुरशीची निवडणूक होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मतदारसंघाचा एकूणच इतिहास पाहता उरण पॅटर्न अजूनही कोणाला ओळखता आलेला नाहीये हे मात्र नक्की। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।